नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ इंडिया विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे न फुटणारी ताकाची कढी. सर्वप्रथम आपण त्याचे वाटण करून घेऊया. 9 ते 10 पाकळ्या लसूण घेतला आहे, अर्धा इंच आलं घेतलं आहे, 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तसेच आपली कढी आंबट होऊ नये, तसेच त्याचा थिकनेसही छान यावा म्हणून आपण एका प्लेटमध्ये अर्धी वाटी ताक घेऊन त्यात 1 ते 1.5 चमचा आपण त्याच्यामध्ये हरभरा डाळीचे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करताना त्याच्यातल्या व्यवस्थित अशा गाठी मोडून घ्यायच्या आहेत. आपण इथं कढी करताना थोडाही पाण्याचा वापर करायचा नाही. त्यामुळे आपण ताकामध्येच डाळीचे पीठ असं एकसाथ मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सर्व गाठी निघून गेल्या आहेत आणि पीठ हे छान मिक्स झालेलं आहे. चला तर आपण आपल्या कढीला फोडणी देऊया. इथं मी 2 चमचे तेल घेतलं आहे. इथं मी ताज्या दह्याचे ताक करून घेतलेले आहे. त्यामुळे आपली कढी ही आंबट होणार नाही आणि छान अशी मस्त लागेल. चला तर आपण आपल्या कढीच्या फोडणीला सुरुवात करूया. पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मोहरी तडल्यानंतर 1 चमचा जिरेही चांगला कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण 7 ते 8 पाने कढीपत्त्याचेही वापरणार आहोत. कढीपत्त्याला तडका बसल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मगाशी केलेली मिरचीची पेस्ट आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मिरचीची पेस्ट व्यवस्थित भाजल्यामुळे आपली कढी ही मिरचट असा वास येणार नाही आणि खमंग असा फ्लेवर येईल. आणि त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट केली होती, तेही त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. ब्राऊन कलर येईपर्यंत आलं लसूण भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळदही टाकणार आहोत. आपण हे वाटण भाजत असताना खमंग असा आल्या लसणाच्या पेस्टचा वास येत आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं. आपण एका प्लेटमध्ये मगाशी मिक्स करून घेतलेली हरभरा डाळ आणि ताक हे याचे मिश्रण याच्यामध्ये ओतायचं आहे. आणि 1 ते 2 मिनिटापर्यंत ते व्यवस्थित पीठ शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ताक ओतणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान शिजलं आहे. त्याच्यामध्ये आपण ताक ओतणार आहोत आणि शेवटी आपण मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यावर टाकलेली आहे. पाहू शकता आपल्या कढीला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि अशी दाटसर झालेली आहे. ही कढी एकसारखी चमच्याने ढवळत राहायचं आहे. पण महत्त्वाचे म्हणजे कढी ही सतत हलवत राहिल्यामुळे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये घातलेले डाळीचे पीठ शिजले जाते आणि कढी ही फुटत नाही. तुम्ही पाहू शकता आपली कढी तयार झाली आहे. ही कढी इंद्रायणी भाताबरोबर खायला खूपच छान लागते. तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.